इवलेसे रोप लावी येले द्वारी, इवलेसे रोप लावी येले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, तयाचा वेलू गेला गगनावरी. सर्वात प्रथम श्री पद्ममणी जैन स्कूलच्या सर्व संचालक मंडळ, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका मिसेस वायकर मॅडम, अर्थात आपल्या गुरुचरित्राच्या वाणीतून विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचे अमृत पाजणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांना आणि शाळेची जान आणि शान असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री पद्ममणी जैन स्कूल पावळ शिरूर तालुक्यात वसलेलं एक सुंदर विद्यालय की जिथे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाणीतून शिक्षक आपल्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. शाळेने कोरोनासारख्या महामारीचा सुद्धा अगदी यशस्वीपणे सामना केला आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे ज्ञानामध्ये काटकसर न करता अगदी सढळ हाताने विद्यार्थ्यांना ज्ञानामृत करण्याचं काम आमचे हे शिक्षक वृंद करत असतात. अगदी त्याचप्रमाणे शाळेचे विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या आई वडिलांचा शिक्षकांचा गौरव करत आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी कुणी सैनिक क्षेत्रात असेल, कुणी DODRDR सारख्या क्षेत्रात कार्यरत असेल, कुणी CA तर कुणी शिक्षक, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आज कार्य करत आहेत. शाळेला अभिमान आणि हेवा वाटतो अशा विद्यार्थ्यांचा की जे विद्यार्थी या शाळेत घडले. आज शाळा नवीन वाटचालीकडे पदार्पण करीत आहे. पुढील वर्षी शाळा रौप्य महोत्सवाच्या वाटचालीकडे पदार्पण करीत आहे. त्याच वेळी शाळेने गेल्या 2 ते 3 वर्षापासून लीड सारख्या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा सुद्धा अवलंब आणि या पद्धतींचा वापर केलेला आहे. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधांबरोबरच शाळेचं खेळण्यासाठी मैदान तसेच अशा अनेक सुविधा पुरवल्या जातात. केवळ आजकालच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाचे धडे न देता शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडेही महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी केवळ सुशिक्षित नाही झाला पाहिजे तर सुसंस्कारीही झाला पाहिजे आणि यासाठी आमचे शिक्षक खूप मेहनत करतात. माझे विद्यार्थी घडतात. माझी सुद्धा या शाळेची नाळ खूप पूर्वीपासून जोडली गेलेली आहे. कधीही शाळेच्या प्रवेशद्वारावरती आलं की एखादी मुलगी कशी आपल्या माहेरी येते, तिच्या आठवणी दाटून येतात, अगदी त्याचप्रमाणे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षकांच्या शाळेच्या प्रवेशद्वारावरती आल्यावरती आठवणींना उजाळा मिळून जातो. मनाला खूप सुखद देणारी ही भावना आहे. विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो आणि या आजच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच इतरही सुविधा, त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा असतील यासारखे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना पुरवले जाते आणि नक्कीच या शाळेचे विद्यार्थी भविष्यामध्ये आतापर्यंत जे विद्यार्थी शिकून गेले आहेत ते या शाळेचा गौरवोद्गार करतच आहेत आणि यापुढेही शिकणारे विद्यार्थी या शाळेचं नावलौकिक करतील. केवळ शाळेचंच नाही तर ज्या शाळेने यांना ज्ञानामृत पाजले त्या शिक्षकांचं सुद्धा ही विद्यार्थी मुले गौरवोद्गार केल्याशिवाय राहणार नाही आणि हीच शाळेची खरी गुरुदक्षिणा म्हणावी लागेल. माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून शाळेला पुढील वाटचालीसाठी तसेच शाळेचा आज जो वर्धापन दिन साजरा करत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हाच वटवृक्ष, असाच ज्ञानाचा वटवृक्ष भविष्यातही बहरत जाओ, घडत जाओ ही सदिच्छा. जाता जाता एवढंच म्हणावं वाटतं, ही आवडते मज मनापासून शाळा, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. धन्यवाद. माझं नाव नितीन विजय गायकवाड. श्री पद्ममणी जैन इंग्लिश स्कूल पाबळ. मला एक शाळेबद्दल असं बोलावंसं वाटतं की शाळेला आता 24 वर्ष पूर्ण झालेत आणि या 24 वर्षात माझ्या तिन्ही मुलांचं शिक्षण आपल्या श्री इंग्लिश मीडियम स्कूल पाबळ येथे, तसंच मी PTMचा मेंबर देखील आहे. तर एवढ्या दिवसात अनुभव असा आहे की शाळेची शिकवण्याची पद्धत आणि शाळेविषयी बाकीच्या कला क्रीडा, काही खेळ असतील, इतर ऍक्टिव्हिटी असतील, स्पर्धात्मक परीक्षा जसे की ऑलिम्पियाड, त्यानंतर आता नवीनच साधारणतः 3-4 वर्ष झाले असतील एक लीड ॲपचा एक अभ्यासक्रम मुलांमध्ये एक चांगला उपक्रम राबवतात. त्यानिमित्त असं बोलावंसं वाटतं की शाळेने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि प्राचार्य मॅडम सुरेखा वायकर
हिना मॅडम, तिटे मॅडम आणि अजून सगळे इतर कर्मचारी हे पण खूप सामंजस्यपणे आणि व्यवस्थित मुलांना समजून सांगतात. जरी काही प्रॉब्लेम आली, अडचण आली तर आम्ही पीटीएम मेंबर, मॅनेजमेंट कमिटी, तर ह्या गोष्टी अडीअडचणीच्या काळात आम्ही शाळेच्या पाठीमागं कायम उभे राहू. एवढंच बोलतो मी, थांबतो.